नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। तोंडूर पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सविता सोलंकर यांचा डोर टू डोर प्रचार। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत तोंडूर पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सविता रमेश सोलंकर यांनी डोर टू डोर प्रचार करत मतदारांशी संवाद साधला आहे। तोंडूर पंचायत समिती गणातून भाजपातर्फे सविता रमेश सोलंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपा उमेदवार सविता सोलंकर यांनी तोंडूर पंचायत समिती गणातील कल्लापावाडी, सातन दुधनी, तोंडूर, उडगी, हैदरा, गळोरगी आदी गावात प्रत्यक्ष मतदारांशी भेट घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले आहे। सातन दुधनीतील भाजपाचे कार्यकर्ते रमेश सोलंकर यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माझ्यासारख्या गरीब उमेदवारास उमेदवारी दिली आहे। तोंडूर मतदारसंघातील विकासासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे हात बळकट करा, भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे। या प्रचार फेरीत माजी सरपंच विठ्ठलराव खताळ, माजी सभापती महेश जानकर, दत्तात्रय कुंभार, राजेश पांढरे, सोमनाथ जानकर, रतन राठोड, नामदेव काळे, लिंबाजी राठोड, संजय पांढरे, सरपंच जयकुमार जानकर, दिलीप यमगार, तोंडूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नबसय्या कौडगी, रमेश उप्पीन, राजशेखर पाटील, कल्याणी रब्बा, मलकांना कोगनूर, मंजुनाथ तेली, नबी फुलारी, शकील मुजावर, हैदरा दर्गा चेअरमन रफिक मुजावर, मराठवाडीचे पिंटू गायकवाड, ओंकारप्पा हरकुड, धुंडूराज बनसोडे, गळोरगीचे काशीनाथ प्रचंडे, वाहिद पाशा शेख, बासलेगावचे लखन राठोड, जगदीश बिराजदार, संजय राठोड, फत्तेशाह मुल्ला, लालडेशाह जमादार, गुरववाडीचे माजी सरपंच बसवराज देवरमणी, कल्याणी रावजी आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। नमस्कार, मी रमेश देवबा सोलंकर। माझे धर्मपत्नी सविता रमेश सोलंकर या तोंडूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये उभी आहे। मी एक सर्वसामान्य कुटुंबातून भारतीय जनता पार्टीचा काम करत असताना वयाच्या 17 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा काम करत आलेले त्याचा तळमळ बघून आदरणीय आमदार साहेबांनी या कुठलीही राजकीय वारसा नसताना दादांनी मला या पंचायत समितीची उमेदवारी आमचे धर्मपत्नी सविता सोलंकर यांना दिलेले आहे। तसेच आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार सिद्धाराम निलकंठ शिवमूर्ती आणि नागपूर जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार वैष्णवी वीरभद्र सलगर यांना संधी दिली आहे। त्यासाठी या मतदारसंघातील मतदार बांधवांनी या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि आदरणीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी या तालुक्यामध्ये विकासाची एक गंगा आणलेले आणि कुठल्याही गावामध्ये जावा दादांनी निधी भरपूर दिलेले आहे। हैदरासारख्या दर्ग्याला 3-3, 4-4 कोटी रुपयाचे निधी दिले। त्यासाठी या मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांना आदरणीय अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये हात बळकट करण्यासाठी या नागपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून तिन्ही उमेदवारांना संधी द्यावी ही मी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिला परिषद के नंबर शिवमूर्ती के नेता मतलब ब्लड प्रशासन की आमच्या या मतदान
अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.